नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. आज आपण जी प्लेलिस्ट चालू केलेली आहे कॉलेज रिव्ह्यूची, ती लिस्ट आपण संपली आता. आता कॉलेजचे ऍक्च्युअल स्टुडंट जे कॉलेजमध्ये टॉप कॉलेजेसमध्ये पुण्यातील जे टॉप कॉलेज आहे, ते मुंबईचे टॉप कॉलेज आहे, तसं महाराष्ट्रामध्ये टॉप कॉलेजेस आहेत. जसं सीओपी, जेटीआय, पीआयसीटी, व्हीआयटी असे सर्व कॉलेजचे विद्यार्थी आपण रिव्ह्यू करणार आहे. कारण की त्यांनी ऍक्च्युअल कॉलेज लाईफ मध्ये काय अनुभवलंय, कॉलेज लाईफ कशी आहे, हॉस्टेल कसं आहे, मेस कशी आहे, तुमचे जे पण डाऊट असेल ते सर्व डाऊट ते क्लिअर करणार आहे. त्यांच्याशी आपण बोलूया. तर आज आपण डॉक्टर डी वाय पाटील अकोडी या कॉलेजमधील मेकॅनिकल मध्ये असणारे आदित्य तिकोडे जे मेकॅनिकल मध्ये आहे, त्यांनी 91 पॉईंट समथिंग पर्सेंटाईल पाडून ते मेकॅनिकल मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. तर त्यांच्याशी आपण बोलूया. ते लास्ट इयर स्टुडंट आहे. ओके, हॅलो आदित्य. हॅलो हॅलो एव्हरीवन. तर तुझा इंट्रो दे एकदा विद्यार्थ्यांना की तू ऍक्च्युअली कोणत्या कॉलेजमध्ये आहे तसं. हॅलो एव्हरीवन, मी आदित्य तिकोडे, डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकोडीमध्ये आता रिसेंटली थर्ड इयरचे फायनल एक्झाम्स दिले. आता मी फोर्थ इयर मध्ये अपेअर करणार आहे आणि मी कोल्हापूरमधून येतो. कोल्हापूरमध्ये राहणारा विद्यार्थी आहे. आता शिक्षणासाठी पुण्यात राहतोय. सर्वात मेन सर्वात पहिला सगळ्याचा एकच प्रश्न असतो की तू सीएस आयटी सोडून मेकॅनिकल का चूज केलं, तुला जर 91% आहे. तर मेकॅनिकल चूज करण्याचं हे पहिलं कारण होतं की मशीन्स मध्ये पहिल्यापासूनच आवड होती आणि कोर डिपार्टमेंट पहिल्यापासूनच घ्यायचं होतं. इच्छा होती पहिल्यापासूनच कोर डिपार्टमेंट मध्ये ऍडमिशन घ्यायची. त्यामुळे मेकॅनिकल चूज केलं आणि बाकी मग काय पुढे इंटरेस्ट जर आला सीएस आयटी टेक म्हणजे लँग्वेजेस मध्ये, तर परत कोणता तरी कोर्स करून आयटी मध्ये पण जाता येईल. दोन्ही साईड सेफ राहतील. आयटी मध्ये जाता येतं सांगून मेकॅनिकल मध्ये स्विच करून टीएफडब्ल्यूएस असं काय घेतलेलं आहे का? होय, माझं ऍडमिशन टीएफडब्ल्यूएस आहे. तुझं टीएफडब्ल्यूएस तुला ऍडमिशन आहे का? होय. ओके, टीएफडब्ल्यूएस चा काय फायदा असतो एकदा स्टुडंटला सांगशील का? टीएफडब्ल्यूएस का घेतलं तू, कायचा काय मेन मोटिव्ह होता? टीएफडब्ल्यूएस घेण्याचा पहिला फायदा म्हणजे तुमची ट्युशन फी पूर्ण झिरो होऊन जाते. तुमच्या कॉलेजची जेवढी पण डेव्हलपमेंट फी किंवा एक्झाम फी, युनिव्हर्सिटी फी, हे काय नॉर्मल फी असतील एवढंच भरायला लागतील. जसं की आता माझ्या कॉलेजची फी 1.5 लाखाच्या आसपास आहे जनरल कॅटेगरीसाठी, पण टीएफडब्ल्यूएस मधून फक्त 20,000 रुपये भरायला लागते मला प्रत्येक वर्षी. फायनान्शियली खूप मोठा फायदा होतो टीएफडब्ल्यूएस मुळे. खूप साऱ्या मुलांच्या मनात हा क्वेश्चन असतो की टीएफडब्ल्यूएस जर ऍडमिशन घेतलं तर बॅकलॉग लागला तर टीएफडब्ल्यूएस नंतर भेटत नाही, असं काय आहे का? नाही, बॅकलॉगचा काही प्रॉब्लेम नाही, कारण मला स्वतः सेकंड इयर मध्ये बॅक लागला होता सॉलिड मेकॅनिक्स. बॅकलॉगचा वगैरे काही इश्यू होत नाही टीएफडब्ल्यूएस मध्ये, बट वायडी रिलेटेड थोडा इश्यू होऊ शकते. जर वायडी जर झालं तर टीएफडब्ल्यूएस सीट निघून जातो, आणि जर वायडी नाही झाली तर एटीकेटी जर लागली आणि जर तुम्ही ती नंतर पुढे काढली तर तुम्हाला टीएफडब्ल्यूएस ला काही इश्यू येणार नाही. नाही, काही इश्यू येत नाही टीएफडब्ल्यूएस ला एटीकेटी. तुमच्या डी वाय पाटील अकोडी ऑटोनॉमस कॉलेज आहे, तर तिथलं प्लेसमेंट कसं आहे? आता ऑटोनॉमस बद्दल बोलायचं झालं तर मी युनिव्हर्सिटीमध्ये येतो. माझी बॅच, माझ्या बॅचच्या जी पाठीमागची बॅच आहे त्या बॅच पासून ऑटोनॉमस सुरू झाले कॉलेजमध्ये. त्यामुळे मी सध्या आता युनिव्हर्सिटीमध्ये आहे. ऑटोनॉमसचा नक्कीच फायदा होईल, कारण ऑटोनॉमस नंतर कॉलेज पण कंपनीज वगैरे वाढवेल, इंटेक वगैरे वाढवेल. ऑटोनॉमस आणि युनिव्हर्सिटी मध्ये काय डिफरन्स आहे? मुलांनी ऑटोनॉमस घ्यायला पाहिजे की नॉन ऑटोनॉमस कॉलेज घ्यायला पाहिजे? प्रत्येक गोष्टीचे काहीतरी फायदे काहीतरी तोटे असतातच. जसं की आता ऑटोनॉमस मध्ये कॉलेज पेपर सेट करेल, कॉलेज चेक करेल, त्यामुळे तुमचे बॅकलॉगचे वगैरे काय प्रॉब्लेम जास्त येणार नाही. बट अटेंडन्स रिलेटेड ऑटोनॉमस मध्ये स्ट्रिक्टली अटेंडन्स फॉलो केली जाते आमच्या तरी कॉलेजमध्ये. जसं की म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये एवढे नाही, 75 जरी सांगितले तरी 45+ 50+ असेल तर ठीकठाक होऊन जाते. बट ऑटोनॉमस मध्ये अटेंडन्स स्ट्रिक्टली फॉलो केली जाते. तर तुमचं डी वाय पाटील कॉलेज इंटर्नशिप पण प्रोव्हाइड करते का मुलांना? जर मुलं थर्ड इयर मध्ये आहे तर इंटर्नशिप कॉलेज मुलांना स्वतः बघावं लागते की कॉलेज स्वतः प्रोव्हाइड करतं? ते आता म्हणजे तुम्हाला ज्या फील्डमध्ये इंटर्नशिप करायचे आहे त्या रिलेटेड, म्हणजे जसं की डिझाईन मध्ये वगैरे करायचे असेल, ऑटो कॅड किंवा कटिया मध्ये वगैरे, तर कॉलेज देतं ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भरपूर. आपण अप्लाय करा, तुम्ही त्यात एलिजिबल असेल तर होऊन जाईल तुमचं. बट तुम्हाला ऑन फील्ड वर्क करायचं असेल प्रोडक्शन डिपार्टमेंटला किंवा क्वालिटी अशुरन्सला, तर मग स्वतः एखादी चांगली कंपनी बघून तुम्ही केलं तरी काय प्रॉब्लेम नाही, कॉलेज अप्रुव्हल देते त्यासाठी पण.
जर कॅम्पसचं प्लेसमेंट म्हणायचं झालं तर ऍक्च्युली कॅम्पस मेकॅनिकल मध्ये किती प्लेसमेंट आहे तुमच्या कॉलेज? किती मुलं प्लेस झाले तुझ्या बॅचचे की म्हणजे एक तुझ्या अबो बॅचचे म्हणजे आधीच्या बॅचचे? पर्सेंटेज मध्ये बोलायचं झालं तर 80% पर्यंत झालेत मुलं. आणि आता आता त्यांचा लास्ट मंथ सुरू आहे. या मंथ मध्ये पण आता सध्या आजच एक मी रिपोर्ट बघितला कॉलेजचा. आज पण 2 मुलं प्लेस झालेत आमच्या कॉलेजची मेकॅनिकल डिपार्टमेंटची. आजचाच रिपोर्ट आहे हा. परत प्लेसमेंट आता म्हणजे मागच्या काही वर्षांपेक्षा फुल फॉर्म मध्ये चाललेलं आहे प्लेसमेंट. ठीक चाललंय प्रत्येक डिपार्टमेंटचं. असं मेकॅनिकलचं नाही पण भरपूर डिपार्टमेंट सगळ्या डिपार्टमेंटचं जवळजवळ चाललंय ठीक प्लेसमेंट. मेकॅनिकलला प्लेसमेंट छान आहे सर. हो आहे चांगलं आहे. म्हणजे टी.वाय. पाटील आकुर्डी मेकॅनिकल साठी छान आहे. हो हो चांगलं आहे प्लेसमेंट. आता सध्या तरी एकदम म्हणजे मस्त चालली. यावेळेच्या बॅचची भरपूर मुलं झाली. तुमच्या कॉलेजला CS IT ला जास्त प्लेसमेंट आहे का मेकॅनिकल जास्त प्लेसमेंट आहे असं जर विचारत आहे? आता पर्सेंटेज मध्ये बोलायचं झालं तर जवळजवळ सगळ्यांचं सेमच आहे. म्हणजे आता मेकॅनिकलचं 75 to 80च्या आसपास आहे. तसं CSIT वाल्यांचं पण चाललंय चांगलं. 80च्या आसपास 80% आसपास झालेत मुलं प्लीज. 80% आसपास मुलं प्लेस होते. हो जेवढे अपेअर करतात त्यातले 80% आसपास आरामात होऊन जाते. आणि त्या कॉलेजमध्ये क्लबच किती समज क्लब कोणकोणते आहेत? क्लब मध्ये पार्टिसिपेट मुलांनी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? कॉलेजमध्ये प्रत्येक आपले इंटरेस्ट वाईज क्लब आहेत. भरपूर क्लब आहेत. थोडेफार तर मला मेकॅनिकलला अजून म्हणजे धरून आता तू मेकॅनिकल मध्ये ना तर मेकॅनिकलचे कोणकोणते क्लब आहेत त्यांनी मुलांनी त्याच्यात जायला पाहिजे मेकॅनिकल मध्ये? मेकॅनिकल रिलेटेड भरपूर क्लब आहेत. डिझाईनचे वगैरे आहेत. कॉलेज ऑपॉर्च्युनिटी वेगवेगळे बाहेरचे शिक्षक वगैरे आणतात आमच्या कॉलेजमध्ये की ते शिकवण्यासाठी. किंवा स्वतः आमची बहावाल्यांचं एक आहे तिथं मॅक्सिमम मुलं मेकॅनिकलचेच असतात. टीम प्रेडेटर्सची टीम आहे आमची. जवळजवळ मागच्या 4 वर्षात ऑल इंडिया रँक 1 आहे. ते ऑल इंडिया रँक 2 आहे बहाची टीम. बाकी मी आता स्वतः कॉलेजच्या स्पोर्ट्स क्लबमध्ये आहे. हो क्लब जॉईन केले पाहिजे. तुमचे कम्युनिकेशन स्किल्स किंवा टीम मॅनेजमेंट सगळे स्किल्स तुमचे इम्प्रूव्ह होतात त्यामध्ये. आता मी कॉलेजच्या आमच्या सतेज स्पोर्ट्स क्लब म्हणून आहे. मी व्हॉलीबॉल खेळतोय. मी स्पोर्ट्स क्लब मध्ये जॉईन आहे सध्या कॉलेजच्या. तसं प्रत्येक फील्डसाठी प्रत्येकासाठी क्लब्स आहेत. म्हणजे तुम्हाला नाटक करायचं असेल तर नाटकसाठी क्लब आहे. त्यानंतर कोडिंगचे क्लब आहेत CSIT वाल्यांसाठी. कम्युनिकेशन वाल्यांचे अभिव्यक्ती वगैरे असे क्लब आहेत. भरपूर क्लब आहेत कॉलेजमध्ये. क्लब खूप सारे क्लब आहेत तर सर्वांनी ज्याला ज्या इंटरेस्ट नुसार त्यांनी क्लब जॉईन केले पाहिजे. जॉईन केले पाहिजे. हो प्रत्येकाच्या इंटरेस्ट रिलेटेड सगळे क्लब आहेत. काहीच प्रॉब्लेम नाही. आता कॉलेज नंतर जॉईन झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असतो की कल्चरल इव्हेंट कसे होतात कॉलेजमध्ये? तर आकुर्डीमध्ये असे कोणकोणते कल्चरल इव्हेंट आहे त्यात मोठे पार्टिसिपेट करू शकतात, एन्जॉय करू शकतात? कल्चरल किती होतात आणि होतात का नाही होतात? कल्चरल इव्हेंट खूप मोठा कल्चरल इव्हेंट असतो आमच्या कॉलेजमध्ये. आमचं कॉलेज बऱ्याच ठिकाणी त्या कल्चरल इव्हेंटसाठीच फेमस आहे. प्रॉपर कल्चरल चॅम्पियनशिप असते आमच्या कॉलेजमध्ये प्रत्येक डिपार्टमेंट वाईज. त्यानंतर टेक्निकलचे टेक फेस्ट वगैरे मोठा होतो असतो आमच्या पूर्ण कॅम्पसमध्ये. जनरल चॅम्पियनशिप असते. परत स्पोर्ट्ससाठी जनरल चॅम्पियनशिप असते. सतेज करंडक असतो. सतेज करंडक मध्ये पुण्यातील जवळजवळ भरपूर कॉलेजना आम्ही इन्व्हाइट करतो आमच्या कॉलेजमध्ये खेळायसाठी. अख्खा फेब्रुवारी महिना असतो पूर्ण इव्हेंटचा भरलेला असतो पूर्ण. इव्हेंट पण भरपूर सारे होतात कॉलेजमध्ये. होय होय भरपूर इव्हेंट होतात. कॉलेजची ऍक्च्युअल फीज किती आहे? समज ओपन साठी जर म्हणलं तर कॉलेजची पूर्ण फीज किती? जनरल कॅटेगरी ओपन साठी 1.5 लाखाच्या आसपास आहे. 1,49,000 काहीतरी आहे. समथिंग पुढे एक्स्ट्रा आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरी जर EWS, OBC, EBC वगैरे अशी असेल तर 80,000च्या आसपास आहे. आता गर्ल्ससाठी गव्हर्नमेंटनं फीज कम्प्लिटली माफ केलेली आहे. त्यामुळे ती TFWS आणि गर्ल्सची फीज सेम राहील. डेव्हलपमेंट फी वगैरे 20,000च्या आसपास काहीतरी भरायला लागेल. बाकी लोअर SC ST कार्ड साठी 4,000च्या आसपास आहे. आणि आता जर कॉलेजचे फॅकल्टीचा विचार केला तर फॅकल्टी कशी आहे? सपोर्टिव्ह फॅकल्टी काय नाही? फॅकल्टी अटेंडन्स मागते का नाही मागते असं काय? आम्ही आता युनिव्हर्सिटी अंडर येतो. आम्हाला 45 ते 50% आसपास अटेंडन्स म्हणजे त्यांनी स्ट्रिक्ट करतात ते. बाकी फॅकल्टी पूर्ण सपोर्टिव्ह आहेत. तुम्हाला हेल्प करतील भरपूर पूर्ण ओव्हरऑल 4 वर्षात. काय म्हणजे तुम्ही जर
जास्त काय त्यांच्यापर्यंत क्रॉस नाही गेलं तर फुल सपोर्ट करतात ते. बाकी प्रत्येक गोष्टीत इंटर्नशिप मध्ये त्यांचा सपोर्ट असतो. ते तुम्हाला कुठंच भेटत नसेल तर ते शोधून तुम्हाला देऊ शकतात. ते पूर्ण सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीत, काही प्रॉब्लेम नाही. स्पोर्ट्स मध्ये सपोर्ट करतील. तुम्ही दुसरा कुठला क्लब जॉईन केला तर त्या रिलेटेड सपोर्ट करतील ते, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ठीकठाक आहे. इतकं काही नाही. शेती हो. 75% अटेंडन्स लागते, थोडीफार इकडे झालं तर चालतं. हो, चालतं. तर जर त्या एखाद्या मुलांना डी वाय पाटील अकॅडमीमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं ठरलं तर त्याने सीएस प्रेफर करायला पाहिजे का मेकॅनिकल की बीएनटीसी, असं कोणती ब्रँचेस आहे की तिथे ही ब्रँचेस छान आहे किंवा याच्यात प्लेसमेंट छान आहे किंवा याच्यात फॅकल्टी छान आहे, त्यात काय बघून तुझा एक ओपिनियन? प्लेसमेंट रिलेटेड विचार केला तर सध्या सगळ्या डिपार्टमेंटचे प्लेसमेंट चांगले चाललेले आहेत. प्लेसमेंटचा काही प्रॉब्लेम नाही कोणत्याच असं स्पेसिफिक डिपार्टमेंटचा. त्यानंतर मग जर ते म्हणजे आपल्या इच्छेवर आहे की बाबा तुम्हाला कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्या रिलेटेड म्हणजे करावं असं माझी तरी इच्छा आहे. कारण जबरदस्ती करण्यात काही पॉईंट नाही. आता मला आता मेकॅनिकल मध्ये घ्यायचं होतं, मला मशीन रिलेटेड कोर रिलेटेड थोडा इंटरेस्ट होता म्हणून मी मेकॅनिकल घेतलं. जबरदस्ती सीएस वगैरे घेतले तर मग थोड्या गोष्टी अवघड होतात, आपल्याला करू वाटत नाही ना परत ते. झालं एक समज फॅकल्टी बद्दल, समज काय अटेंडन्स बद्दल, तर कॉलेजचं कॅम्पस कसं आहे? कॉलेजचं कॅम्पस बद्दल काय म्हणतो? कॅम्पस एक नंबर आहे कॉलेजचा. डी.वाय. पाटील कॉलेजचा कॅम्पस फेमसच आहे पुण्यात पूर्ण. मेंटेनन्स वगैरे कॅम्पसचा कायम चालू असतो, कलरिंगचं काम वगैरे. आता थोडे फ्लोअर्स पण वाढवत आहेत ते, क्लासरूम्स. कॅम्पस मस्त आहे एक कॉलेजच्या नंबर. कॅम्पसला रेटिंग द्यायचं ठरलं 10 पैकी तर किती रेटिंग द्याल कॉलेजच्या कॅम्पसला? 8 ते 8.5. बाकीच्या कॅम्पस पेक्षा खूप भारी कॅम्पस आहे. होय होय, खूप कॅम्पस खूप चांगला आहे. वरचा एक रेटिंग मी काढलं, 1.5 रेटिंग, कारण थोडासा ग्राउंडचा प्रॉब्लेम आहे मुलांना खेळायसाठी. ते थोडं ऍडजस्ट करायला लागेल. म्हणजे आसपास आहेत डीमार्ट जवळ वगैरे असे ग्राउंड आहेत जवळपास, बट स्वतः कॉलेजचं स्वतःचं ग्राउंड अवेलेबल नाही आहे. आणि जर जेंडर रेशो ठरला तर मेकॅनिकल ब्रँच मध्ये कसं आहे समज जेंडर रेशो फिमेल आणि मेलचा? मेकॅनिकलच्या आता कंडिशन प्रश्न सगळ्यांना आता माहितीच स्टुडंटच्या आहे. नवीन येतात त्यांना एक प्रश्न असतो की मनात, ते विचारत नाही की जेंडर रेशो कसा आहे की ऍक्च्युली हा मेकॅनिकलला मुली नसतात ना, तर हे खरं आहे का? हा खरं आहे, मेकॅनिकलला मुली नसतात. 75-25 पकडला तर चालेल, या रेंज मध्ये असतील. सीएसआयटी मध्ये जर असतात समज जेंडर रेशो इक्वल असतो, तुमच्यामध्ये कसा आहे हा रेशो? 75-25. ठीकठाक रेशो आहे, तुम्ही काही इतकं नाही. हो. बरं हॉस्टेल कसं आहे समज तुमच्या कॉलेजचं? आता याच वेळी न्यू बिल्डिंग बांधली हॉस्टेलला, आमच्या कॉलेजनं हॉस्टेलची. 30+ फ्लोअर्सची आहे बिल्डिंग. मेस? हॉस्टेलची मेस म्हटले तर 2 वेळचा ब्रेकफास्ट येतात ते, सकाळ संध्याकाळ. त्यानंतर रात्रीचा 1 वेळचा डिनर असतो तिथे. ओके. जर कॉलेजला कनेक्टिव्हिटी कशी आहे समज तुम्ही बाहेर जाण्यासाठी कॉलेजला कसं आहे, ट्रॅव्हलिंगसाठी खूप ऑप्शन आहे का अवेलेबल? हा, आता मी कोल्हापूरचा आहे स्वतः, तर माझ्या घरापासून डायरेक्ट निगडीपर्यंत ट्रॅव्हल्स जाते. माझ्या कॉलेज पासून 3-4 किलोमीटर लांबपर्यंत निगडीपर्यंत जवळ सगळ्याच ट्रॅव्हल्स येतात. त्यामुळे ट्रॅव्हलिंगचा एवढा काही जास्त इश्यू नाही आहे. आणि त्यानंतर परत अकोट रेल्वे स्टेशन जवळच आहे. लोकलचा वगैरे प्रवास खूप सोपा आहे. पीसीएमसी मेट्रो स्टेशन आहे, मेट्रो पासून पण 6-7 किलोमीटर काहीतरी मेट्रो स्टेशन लांब आहे कॉलेज पासून. त्यामुळे कनेक्टिव्हिटीचा काही प्रॉब्लेम नाही. आता जे नवीन मुलं येणार आहे कॉलेजमध्ये त्यांना काय ऍडवाइस देणार की तुम्ही कॉलेजमध्ये आल्यानंतर त्या गोष्टी करा किंवा या गोष्टी करू नका? क्लब्स वगैरे सगळे जॉईन करा तुम्ही, ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल त्यामध्ये. आणि मी जी चूक केली की मी पहिल्यापासूनच थोडा इंट्रोव्हर्ट आहे, त्यामुळं कम्युनिकेशन वगैरे जरा माझं कमी होतं मुलांसोबत, त्यामुळे फ्रेंड्स कमी बनले माझे. ती चूक एक तुम्ही करू नका. फुल्ली ओपनली सगळ्यांसोबत बोलून वगैरे फ्रेंड्स बनवा, ग्रुप मोठा ठेवा. कारण जेवढा मोठा ग्रुप असेल तेवढा जास्त आपल्याकडे अपॉर्च्युनिटी येतात. कारण प्रत्येकाला कॉलेजचा कॅम्पस एवढा मोठा आहे की सगळ्याच गोष्टी आपण स्वतः समजून घेऊ शकत नाही. तर प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी समज असते, त्यामुळे ग्रुप चांगला असेल तर खूप अपॉर्च्युनिटीज भेटतील आपल्याला पण. फ्युचरच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला नेक्स्ट 5 years 5 to 6 years, तर कोणती ब्रँच बेटर राहील?
माझ्या अंदाजानुसार मेकॅनिकल किंवा एआयडीएस. तर जर मेकॅनिकल जर घेतलं तर मेकॅनिकल मध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आहे, कोणकोणत्या कंपनीज येतात, अपॉर्च्युनिटी म्हणजे कोणकोणत्या फील्डमध्ये आपण जाऊ शकतो. तर आता मेकॅनिकलचा जर ह्या वेळेचा विचार केला तर कंपनीज भरपूर येतात. स्पेसिफिक नावं कोणाची घेणार नाही कुठल्या कंपनी, भरपूर कंपनीज येतात. काही कंपनीचा काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे जर स्किल्स असतील तर भरपूर कंपनीज चांगल्या येतात. पॅकेजेस पण ठीकठाक असतात. आणि बाकी कम्युनिकेशन वगैरे चांगलं ठेवायला लागेल. आणि ज्यावेळी प्लेसमेंट असेल त्यावेळी लाईव्ह बॅकलॉग का नकोत, ऑल क्लिअर वगैरे असावं. तर आता डी.वाय. पाटील पेक्षा एखादं कॉलेज जर तुला रेफर करायचं म्हटलं तर डी.वाय. पाटील पेक्षा बेटर कॉलेज आहे, तर कोणतं कॉलेज मुलांना सांगशील की हे कॉलेज घ्या, पेक्षा हे पण कॉलेज छान आहे. आता तसं म्हटलं तर आमच्या कॉम्पिटिशन मध्ये अकोर्डेच्या म्हटलं तर पीसीसीओई कॉलेज जवळच आहे, आमच्या समोरचाच कॅम्पस आहे. तिथं पण सगळे डिपार्टमेंट खूप चांगले आहेत. ते ऑटोनॉमस पहिल्यापासून असल्यामुळे आणि रेप्युटेड कॉलेज आहे ते पण, काहीच प्रॉब्लेम नाही. कम्पॅरेटिव्हली स्लाइटली बेटर आहे ते पीसीसीओई पण आमच्यापेक्षा. मेकॅनिकल साठी समज अपॉर्च्युनिटी कॉलेजमध्ये आहे, मग खूप साऱ्या कंपन्या पण विजिट करतात, सर्व गोष्टी अवेलेबल आहे मेकॅनिकल. होय. आणि अशा कोणत्या फील्ड आहे की तिथे मेकॅनिकल मध्ये आपण जाऊ शकतो. आता भरपूर कंपन्या जशा आता आपण पकडले बजाज किंवा टाटा, महिंद्रा अँड महिंद्रा, वोल्टास, या अशा ज्या कंपन्या आहेत तिथं आपण प्रोडक्शनसाठी किंवा क्वालिटीसाठी भरपूर अपॉर्च्युनिटीज असतात त्यांच्याकडे. Production, पण भरपूर quality, असतात. अजून कोणकोणत्या जाऊ शकतो आपण सेक्टरमध्ये. मेकॅनिकल मध्ये पकडलं तर प्रोडक्शन, क्वालिटी, त्यानंतर डिझाईन मध्ये ऑटोकॅड, कटियाच्या डिझाईन आपण वेगवेगळ्या त्या डिझाईन सेक्टर मध्ये जाऊ शकतो. अशा भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ठीक आहे, म्हणजे खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी आहे मेकॅनिकल मध्ये. हो. जर अजून पण कोणाचं काही डाऊट राहिला असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा. ते नेक्स्ट इंटरव्ह्यू मध्ये आपण नेक्स्ट जे कंटेंट असते आपले त्यांना आपण नक्की ते विचारण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर. थँक्यू आदित्य. थँक्यू व्हेरी मच.